नमस्कार मंडळी. राजकारण हे किती वाईट पातळीवरती जाऊ शकतं याचा अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार नांदेड जिल्ह्यामधून समोर आला आहे. सत्तेची नशा माणसाला इतकी निर्दयी ठरवू शकते का, याचे जिवंत उदाहरण आहे एका बापाने फक्त आणि फक्त सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आपल्या पोटच्या 7 वर्षाच्या निष्पाप मुलीचा जीव घेतला. आता या घटनेची धक्कादायक बाब म्हणजे या खुनाचा सल्ला देणारा दुसरा तिसरा कोणी नसून गावचा विद्यमान सरपंचच निघाला आहे. आता नेमके हे प्रकरण काय आहे, 3 अपत्यांचा नियम या बापाच्या आड कसा आला आणि त्यांनी इतके टोकाचे पाऊल नेमके का उचलले, हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. खरं तर ही घटना आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावची. येथील आरोपी पांडुरंग बापूराव कोंड मंगले याचे वय 32 असून त्याचे बारडीक नाका येथे कटिंगचे दुकान आहे. पांडुरंगला एकूण 3 अपत्य होती, त्यापैकी दोन्ही जुळे होते. आता पांडुरंगला गावामध्ये मोठी प्रतिष्ठा कमवायची होती आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच होण्याची त्याची इच्छा होती आणि त्याने निवडणुकीची तयारी देखील सुरू केली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्याला 2001 नंतर तिसरे अपत्य झाले आहे, त्याला निवडणूक लढवता येत नाही. आता पांडुरंगला 3 मुले असल्यामुळे हा नियम त्याच्या सरपंच होण्याच्या स्वप्नामध्ये मोठा अडसर ठरत होता. आता याच वेळी त्याचा मित्र आणि गावचा विद्यमान सरपंच गणेश शिंदे याने त्याला सल्ला दिला की जोपर्यंत तुला 3 अपत्य आहेत तोपर्यंत तुला निवडणूक लढवता येणार नाही. आता सरपंच पदाच्या हव्यासापोटी पांडुरंग अस्वस्थ झाला होता. सुरुवातीला त्याने आणि सरपंच गणेश शिंदे यांनी मिळून वेगळ्या मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका मुलीला दत्तक घेण्याचा विचार केला, जेणेकरून कागदोपत्री मुले कमी दिसतील. आणि एवढेच नाही तर जुळ्या मुलींचा जन्म पुण्यात झाल्यामुळे आरोपीने थेट पुणे महापालिका गाठून जन्म प्रमाणपत्रातील पित्याचे नाव बदलण्याचा देखील प्रयत्न केला. पण सरकारी नियमांमुळे हे शक्य झाले नाही आणि जेव्हा हे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाले तेव्हा सत्तेच्या नशेने आंधळा झालेल्या या बापाने आणि सरपंच गणेश शिंदे यांनी मिळून एक भयानक कट रचला आणि तो कट होता 3 पैकी एका मुलाला कायमचे संपवण्याचा. दिनांक 29 जानेवारी रोजी पांडुरंग याने आपल्या 7 वर्षाच्या प्राची या मुलीला गाडीवरती बसवले आणि पत्नीला सांगितले की तो तिला नांदेडला घेऊन जात आहे. मात्र तो तिला नांदेडला न नेता शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये घेऊन गेला. निजामाबाद जिल्ह्यातील एडपल्ली येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या निजामा सागर डॅमच्या एका कालव्यामध्ये त्याने आपल्या पोटच्या गोळ्याला जिवंत फेकून दिले आणि या निर्दयी कृत्यानंतर तो शांतपणे घरी आला आणि मुलगी हरवल्याचा बनाव रचला. आणि इकडे तेलंगणा पोलिसांनी मुलीचा मृतदेह कालव्यामध्ये सापडल्यानंतर त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मुरखेड पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी पांडुरंगला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की आर्थिक अडचणींमुळे हे कृत्य केले, पण पोलिसांनी जेव्हा खाकीचा धाक दाखवला तेव्हा त्याने जे सत्य सांगितले ते ऐकून पोलीस देखील हादरले. त्याने कबूल केले की सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये तिसरे अपत्य अडसर ठरत असल्यामुळे विद्यमान सरपंच गणेश शिंदे याच्या सल्ल्यानुसार त्याने मुलीची हत्या केली. पोलिसांनी आता नराधम बापाला आणि त्याला हा सल्ला देणाऱ्या विद्यमान सरपंच गणेश शिंदे याला देखील अटक केली आहे. खरं तर राजकीय स्वार्थासाठी पोटच्या मुलीचा बळी देणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.